आमचे परममित्र युवा फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पोद्दार यांच्या मातोश्री, धुळे महापालिकेची नगरसेविका माननीय लताबाई पोद्दार यांची स्थायी समिती सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आनंद शेठ मित्रपरिवार धुळे, द्वारकामाई ग्रुप धुळे पुणे. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, वॉइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. बोरसे नगरातील आदिवासी वस्तीचे नियमितीकरण करा. अशोक दुलकर. धुळे शहरातील चक्करबर्डी परिसरातील बोरसे नगर येथे सिटी सर्वे नंबर 510 आदिवासी वस्तीचे नियमितीकरण करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन एकलव्य आदिवासी सेवा समितीच्या वतीने मनपा उपायुक्तांना देण्यात आले. निवेदनात म्हटले की प्रभाग क्रमांक 8 मधील चक्करबर्डी परिसरातील बोरसे नगर येथील सिटी सर्वे क्रमांक 510 अनेक आदिवासी कुटुंबे मागील अनेक वर्षांपासून झोपडी कच्चे घरात वास्तव्यास असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. त्यांच्याकडे राहण्यासाठी अन्य कोणतीही जागा उपलब्ध नाही. शासनाच्या झोपडपट्टी निवासी नियमितीकरण धोरणानुसार सर्व लाभार्थी पात्र आहेत. त्यामुळे त्यांचे झोपडी नियमितीकरण करून प्रत्येक लाभार्थ्यांना 20/30चा प्लॉट मंजूर करून देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक दुलकर, राजेंद्र दुलकर, गंगाराम भवरे, शंकर जाधव, शेवंताबाई पवार, रुक्माबाई बोरसे, सरलाबाई मोरे, गंगूबाई आहिरे, मंगलबाई भिल, कल्पनाबाई माळी, आकाश बोरसे, राकेश मोरे, शंकर बोरसे, संजय बोरसे, ईश्वर बोरसे, मच्छिंद्र बोरसे, विनोद बोरसे, निंबा पवार, भीमा पगारे, बोटू बोरसे, किशोर बोरसे, भिका बोरसे, हिरामन पवार, संजय बोरसे, मनोज बोरसे आदीसह उपस्थित होते. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देस्ते, धुळे. एकलव्य संघटना प्रदेशाध्यक्षाच्या वतीने आदिवासी समाज चक्करबर्डी परिसरामध्ये बोरसे नगर येथे राहतात. गेल्या 30 वर्षापासून हे लोक त्या ठिकाणी वास्तव्यात आहेत. परंतु शासनाच्या कुठल्याही योजना त्यांना मिळत नाही. घरकुल योजना असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, या शासकीय सवलतीपासून हा समाज कोसो दूर लांब आहे. आज पिढ्याने पिढ्या या ठिकाणी राहतात. तर या आदिवासी वस्तीचं नियमाकुल झालं पाहिजे. शासनाचा आदेश आहे, महाराष्ट्र शासनाचा, का सर्व ज्या ठिकाणी झोपडपट्टी असेल त्यांचं नियमाकुल झालं पाहिजे. परंतु तसं होत नाही. केवळ या ठिकाणी लोकांना आश्वासन देऊन टाळाटाळ केली जाते. आज आम्ही या ठिकाणी झोपडपट्टीवासियांच्या वतीने महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या आदिवासी वस्तीचे नियमाकुल झाले पाहिजे, स्थळपाणी केली पाहिजे आणि या लोकांना शबरी घरकुल कसं मिळता येईल, पंतप्रधान घरकुल कसं देता येईल याच्यावर यांनी गांभीर्याने तोडगा काढावा आणि आमच्या न्याय हक्काला वाचा फोडावी अशी मी आदिवासी समाजातर्फे प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.